सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांच्या उपकाराची जाण घेऊन सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। काल आपण कोणता विषय बघितला? शील। शील एकूण किती शील आहे? दैनंदिनी जीवनामध्ये आचरणात आणण्याचे किती शील आहे? पंचशील। प्रासंगिक किती आहे? प्रासंगिक अष्टशील, महिन्यातले 4। तर आपण आज पंचशील याचा अभ्यास करणार आहोत। काल आपण शील किती प्रकारचे असते, शीलाचा पद काय आहे, आकार काय आहे, मळ काय आहे, रस काय आहे, काल आपण यावर अभ्यास केलेला आहे। आज आपण बघूया की एक शील किती प्रकाराने युक्त आहे। एक शील, पहिलं शील कोणतं शील आहे? पहिलं शील कोणतं आहे? पानाती पाता वेरमणी सिक्खापदं समादियामि, असे एकूण 5 शील। दुसरा अदिन नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामि। तीसरा कामे सुमेच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि। चौथा मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि। पाचवा सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि। या 5 शिलाचं दैनंदिनी जीवनामध्ये आचरण करायचं आहे, अनुकरण करायचं आहे। तर त्याचा अर्थ काय होतो? पहिला शील काय अर्थ? मी कोणत्याही प्राणी मात्राची हत्या करणार नाही। हत्या करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणतात 5 कारण लागतात। एक हत्या घडण्यासाठी किती कारण? 5 कारण लागतात। ते 5 कारण कोणते? किती लोकांना माहीत आहे? एक हत्या करण्यासाठी 5 कारण पाहिजे। ते कोणते? 5 कारण। हत्या करण्यासाठी कशा कशाची गरज असते? हत्या करण्यासाठी पहिले प्राणी उपस्थित पाहिजे। नंबर 1, 5 कारणामधून पहिले काय पाहिजे? प्राणी उपस्थित पाहिजे। त्यानंतर प्राणी हत्येकरिता शस्त्र पाहिजे। त्यानंतर मनात हत्येचा विचार आला पाहिजे। त्यानंतर त्या शस्त्राने त्या प्राण्याला मारण्याचे प्रयत्न केले पाहिजे आणि तो प्राणी त्या शस्त्राने जीवानिशी ठार झाला पाहिजे। हे 5 कारण जेव्हा घडतात तेव्हा हत्या होते।
समजले 5 कारण? लक्षात राहील. आता हे 5 कारण कुणाच्या हातानं घडते? हात वर करा. कुणाच्या हातानं घडते का? नाही घडत. याचा अर्थ तुम्ही हत्या काही करत नाही. चांगली गोष्ट, छान. हत्या करत नाही, छान. आता या 5 कारणामधून कोणतंच कारण तुमच्या मनात उत्पन्न होत नाही. पहिलं कारण प्राणी पाहिजे. जेव्हा आपलं डोकं खाजवते आपण काय करतो? पहिले प्राणी उपस्थित करतो. नंतर प्राणी उपस्थित झाल्यानंतर काय करतो? त्या प्राण्यासाठी 2 शस्त्र शोधतो. बरोबर? 2 शस्त्र शोधले की तो प्राणी एका शस्त्रावर ठेवून दुसऱ्या शस्त्राने मारण्याचे प्रयत्न करतो. नंतर तो प्राणी त्या शस्त्रांनी जीवानिशी ठार करतो. मनामध्ये विचार उत्पन्न झाला, प्राणी उपस्थित केला, शस्त्र शोधले, शस्त्राने मारण्याचे प्रयत्न केले आणि तो प्राणी शस्त्राने ठार. हे 2 शस्त्र आहे. करत असता 5 कारण घडते नाही? छान. सत्य बोललंच पाहिजे. या प्रकारे प्राणी हत्या होते. चोरी करण्यासाठी सुद्धा 5 कारण लागतात. यामध्ये आपणाहून भिन्न प्राणी असला पाहिजे, मारण्याची चेतना प्राणी आहे हे याचं ज्ञान असलं पाहिजे की हा प्राणी आहे. त्यानंतर प्रयोग, विष किंवा शस्त्र, दगड, लाठी अशा साधनांनी प्रयोग झाला पाहिजे. त्यानंतर मनामध्ये त्याविषयी वैर किंवा क्लेश, क्रोध उत्पन्न झाला पाहिजे आणि ते सारे प्राण्याला मारण्यासाठी प्रयत्न करून प्राणी पूर्ण जीवानिशी ठार झाला पाहिजे. हे 5 कारण घडले तर हत्या होते. वरील 5 चिन्ह अंगे असली तेव्हाच पानातिपात कर्म पूर्ण होऊन त्याचा कर्मपद तयार होतो. हे जर 5 कारण घडले तरच हत्या होते आणि कर्माचा मार्ग तयार होतो, अकुशल कर्माचा. वरीलपैकी एक जरी अंग नसेल तर कर्मपद तयार होत नाही. असे कर्म केवळ काय दुश्चरित समजण्यात येते. कायेने होणारे दुश्चरित्र केव्हा की एखादी जर घटना नाही आहे त्याच्यात तर, आणि जर 5ही घटना असेल तर कायिक, वाचिक आणि मानसिक 3ही अवस्थेमध्ये ते पाप कर्म झालं असं होते. पुढील 3 उद्देशाने या पापाची गुरुता वाढते. पुन्हा 3 उद्देश आहे यामध्ये. कशामुळे हत्या करतो आपण? हत्येच्या मागचं कारण काय आहे? 3 कारणं सांगितली आहे. पहिलं कारण काय आहे? एखादी कोंबडं बकरं कापतो, काय कारण आहे? त्याच्या मागचा काही हेतू तर असेल. मांस खाण्याच्या तृष्णेमुळे, म्हणजे मनात काय उत्पन्न झाला? लोभ. लोभ निर्माण होऊन हत्या करणे. लोभयुक्त चित्ताने आपल्या जिभेचे लाळ पुरवण्यासाठी हत्या करणे. म्हणजे मांस खाण्याची इच्छा उत्पन्न झाल्यामुळे, मनामध्ये लोभ उत्पन्न झाल्यामुळे, लोभामुळे मनुष्य काय करतो? हत्या करतो. नंबर 2, किंवा शत्रूबद्दल मनात जर द्वेष निर्माण होत असेल, दुसऱ्या जर हत्या करायची आहे कोणाची, काय करावं लागेल? मनामध्ये आपल्या शत्रूबद्दल क्रोध, द्वेष, हत्या करण्याचा भाव पाहिजे, तेव्हा आपण ते हत्या करतो. हे दुसरं कारण आहे. तिसरं कारण आहे अज्ञान किंवा मिथ्या दृष्टीमुळे यज्ञ किंवा अन्य कारणासाठी पशुवध करणे. मूर्खतेमुळे, अज्ञानामुळे आपल्याला या यज्ञामुळे भरपूर लाभ होणार आहे म्हणून यज्ञ करायचा आणि यज्ञामध्ये
निष्पाप प्राण्यांचे बळी द्यायचे. हे काय? मूर्खता, अज्ञानता, यामुळे आपण हे पाप कर्म करत असतो. दुसरं शील काय आहे? अदिन्ना दान. अदिन्न दान म्हणजे चोरी करतो तो व्यक्ती, अदिन्न. आणि रोज तुम्ही तेच म्हणता. काय म्हणता? अदिन्न दानच म्हणता. नाही म्हणा, ऐकायला तसंच येते अदिन्न दान. हर जागेवर तुमचा जास्तीत जास्त न लागते. भगवान, भगवंत काय तिथं? भगवान. जसं बल तनुजनं, तसं बल तनुजंग आहे, तनुजनं. एक अगाऊचा एक शब्द लागते आणि ते चुकीचं आहे. बुद्ध वचन तोडून मोडून मांडल्यासारखं होतं, योग्य नाही आहे ते. त्याचे अर्थ बदलतात, मग तो प्रभाव सुद्धा बदलतो. या प्रकारे आपण दुसरं शील म्हणजे दिलेली वस्तू, कुणी जर आपल्याला वस्तू दिली नाही तर ते घेणे, न दिलेली वस्तू घेणे. दिलेली वस्तू असेल तर ठीक आहे, परंतु न दिलेली वस्तू असेल तर कुणाच्या हक्काची, अधिकाराची, मालकीची वस्तू आपल्याला न विचारता कोणी जर दिली नाही तर उचलता येत नाही. ती वस्तू घेणे अथवा अशी वस्तू घेण्याची चेतना, हे काय आहे? मनामध्ये विचार जरी आला. आता इथे तुम्ही बसून आहे, अचानक एखाद्या उपाशिकेचं काही सोन्याचा दागिना पडला कानातलं, नाकातलं, तर काय करतो आपण? आरामानच त्याला लपवून ठेवतो आणि घरी घेऊन जातो. पण असं नाही की माझंच जर असतं या जागेवर तर किती मन दुखलं असतं. त्या व्यक्तीचं किती मन दुखणार? मेहनतीचं आहे, काबाड कष्ट करून थोडं थोडं बनवतात आणि त्याच्यामुळे ते सोन्याचं दागिनं, आपण किमती दागिना आहे. आणि त्यांचं तर सोडा, त्यांचं नुकसान होतेच, परंतु सर्वात जास्त नुकसान कोणाचं होते? घेणाऱ्याचं होते. का? शील खंडित झालं, शील तुटलं. आणि सर्वात महत्त्वाचा दागिना कोणता आहे? शील आहे, सर्वात मौल्यवान. त्याची बराबरी सोनं, चांदी, हिरे, माणिक, मोती, पाचू काहीच करू शकत नाही. इतका मौल्यवान अनमोल दागिना आहे शील. आणि तोच आपण गमावून बसतो त्या तुच्छ दागिन्यासाठी. आपला अनमोल दागिना नष्ट करतो, योग्य नाही. म्हणून दुसऱ्याच्या धनाने आपण कधीही प्रगती करू शकत नाही. कधी ना कधी आपण थोडंसं जरी दुसऱ्याचं धन संग्रह केला आणि दुसऱ्याला दुखी केलं तर निश्चितच आपलं डबल नुकसान होते. त्याच्यापेक्षा कुठे ना कुठे भरून द्यावं लागेल. हा निसर्गाचा नियम आहे की आपण खड्डा थोडासा जरी खोदला असेल दुसऱ्यासाठी, तरी आपल्यासाठी मोठा खड्डा खोदून तयार राहते. कुठे ना कुठे आपण पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून शीलाला विशेष महत्त्व दिलं की शील हा सदाचार आहे, सद्गुण आहे. म्हणून चारित्र्य आहे. हे यानुसार आपलं जीवन जर असेल तर निश्चितच आपण सदाचारी आहोत, सद्गुणी आहोत, शीलवान आहोत, तर समाजामध्ये आपली प्रसिद्धी चांगल्या प्रकारे राहणारच. सद्गुणाने आपण शील गुणाने पूजनीय, सन्माननीय. या प्रकारे अशी वस्तू घेण्याची चेतना मनामध्ये उत्पन्न होणे. अदिन्न दान म्हणजे न दिलेली वस्तू ती आहे. मालकाने न दिलेली वस्तू स्वतः चोरी वगैरे करून घेणे, या काय प्रयोगाची, तसेच अशी वस्तू घेण्याची आशा करणे, या वाचा प्रयोगाची मनात निर्मिती करणारी ही चेतना ही अदिन्न दान. घेण्याची इच्छा करणे, घेण्यासाठी प्रयत्न करणे. घेण्याची इच्छा करणे म्हणजे मानसिक विचार मनात उत्पन्न झाला तेव्हाच शरीर म्हणते की उचल. कायेने पाप कर्म केलं आणि मनाने पाप कर्म केलं. या प्रकारे जर कोणी विचारलं नाही म्हणून वाणीने पाप कर्म केलं. या प्रकारे अकुशल कर्म होतो. वस्तू दुसऱ्याची, आपल्या मनात भाव आला, आपण ती उचलली, आपली नाही आहे आणि ते पूर्णपणे आपण चोरून ठेवली. यालाही 5 कारणं लागतात की चोरी होण्यासाठी.
या प्रकारे दुसऱ्याची द्रव्य संपत्ती, रत्न असो इत्यादी वस्तू असो, ही वस्तू दुसऱ्याची असली पाहिजे चोरी होण्यासाठी, पहिलं कारण. दुसरं कारण चेतना, मनामध्ये विचार उत्पन्न झाला पाहिजे. धूर्तता, ठकविणे, बळजबरीने चोरण्याची इच्छा मनात उत्पन्न झाली पाहिजे, मनात उत्पन्न होणारा भाव. त्यानंतर 3, ते चोरी करण्यासाठी केलेले प्रयत्न, प्रयोग, दुसऱ्याला प्रेरित करून अपहरण करणे, दुसऱ्याला सांगणे की तू घेऊन ये. त्यानंतर मनामध्ये लोभ, हे सारं आपण काय करता, मनात लोभ उत्पन्न झाल्यामुळे, आणि ते पूर्णपणे आपण ते ग्रहण करतो. द्रव्याचे व वस्तूचे अपहरण होणे, त्या जागेवरून ती वस्तू हलणे. एखाद्या जागेवर वस्तू ठेवली असेल तर ती हलणे. दुसऱ्याच्या वस्तूला हात लावणे, बघा कशी चोरी होते. मागं यांची छत्री नेली, कोण विचारून नेली का, आणली का, विचारून नेली का, झाली चोरी. वस्तू इथली तिथे हलवणे चोरी. इथे सांगत आहे ना का 5 कारणं लागतात चोरीमध्ये मोडते. इथली वस्तू तिथे हलवणे, ते नव्हतं, पण एका बाजूला कोणतं तरी कर्म बनेल, जरी ते पूर्ण 5 अंगाने नाही झालं, एका अंगाने अकुशलच म्हणल्या जायचं. दुसऱ्याची वस्तू आपली नाही आहे, तुम्ही उचला बरं. मनामध्ये भलाई तुमच्या नाही आहे, परंतु ती वस्तू जागेवर हल्ली की नाही, आणि ज्या व्यक्तीने ज्या जागेवर ठेवली तो दांडणार, पाहणार, दुखी होणार, परेशान होणार, इथंच ठेवलं, इथेच ठेवलं. मग आखर त्या व्यक्तीला परेशान करण्याचं काम कोणी केलं. त्यामुळे एक कर्म तरी बनते. भलाई पुरं पाप नाही बनणार, पण दुसऱ्याला दुखवण्याचं कर्म बनते. म्हणून दुसऱ्याची वस्तू इकडली तिकडे हलवता येत नाही, आणि हलवली मग सांगावं लागते, इथे इथे रस्त्यात होती किंवा हानी होत होती, तुटत होती, म्हणून मी बाजूला उचलून ठेवली. सजग करावं लागेल ना. या प्रकारे या 5 कारणामुळे चोरी होत असते. त्यानंतर काम मिथ्याचार, मिथ्या आचार, आचरण, कामाविषयी, काम मिथ्याचार, व्यभिचार, काम वासनेच्या तृप्तीसाठी व्यभिचार करणे, काम भोगाबाबत पापाचार करणे, हा काम मिथ्याचार आहे. त्याची 5 अंग असतात. या व्यभिचाराची सुद्धा 5 अंग आहे. 5 अंगामध्ये पहिलं अंग आहे की परस्त्री वा पुरुषाशी मैथून कर्म करणे. स्त्री पुरुष अलग अलग असेल, पती पत्नी नसेल तर पाप कर्म होते. चेतना, मनामध्ये व्यभिचार करण्याची इच्छा उत्पन्न होणे, सामोरच्याच्या इच्छेच्या विरुद्ध आपल्या मनामध्ये उत्पन्न होणे, हे दुसरी घटना. तिसरी प्रयोग, काम वासना शमवण्यासाठी व्यभिचार करणे, ते काम तडीस नेणे. त्यानंतर स्पर्शाने उत्पन्न होणाऱ्या सुखद वेदनेचा अनुभव, पापाची गुरुता वाढवणे. माता पिता, ब्रह्मचारिणी यांच्याशी व्यभिचार करणे. माता पिता असो, भगिनी असो, रिश्तेदार असो, आपले पडोसी असो, नात्यातले असो, परंतु मर्जीच्या विरुद्ध काम करणे. या प्रकारे याला व्यभिचार पाप कर्म म्हणून संबोधले जाते. हे 5 कारणं लागतात पाप कर्म व्हायला. अशा प्रकारे खोटे बोलणे, वाचेचे कर्म 5 प्रकारे. यामध्ये सुद्धा अद्भुत वस्तूबद्दल असलेले हे कर्म आहे. कोणी विचारल्यानंतर आपल्याजवळ वस्तू असूनही ती नाही असे म्हणणे. कोणती अनमोल किमती वस्तू असेल घेतली नाही, नाही मला माहीत नाही, मी बघितलीच नाही. बघितली आहे, कुठेतरी पायाने सरकवलेली आहे, दाबून ठेवलेली आहे, लपवलेली आहे किंवा स्वतःजवळ ठेवली, पण नाही म्हणून सांगणे. लोभामुळे पाप कर्म उत्पन्न झालेलं आहे. या प्रकारे कर्म आहे. कोणी विचारल्यानंतर ते न सांगणे. ती असे किंवा ती नसताही आहे असे सांगणे, त्याला घाबरवून देणे की हां आहे नसून सुद्धा. कबूल करूनही नंतर एखादी वस्तू न देणे, आहे म्हणून सांगणे आणि वापस न करणे.
खोटी माहिती प्रसारित करणे, ज्या व्यक्तीने घेतली नाही तो जर आपला शत्रू असेल, त्याचा जर आपल्याला विरोध करायचा असेल, समोरच्याचे झगडे लावून द्यायचे असेल, हां यानेच घेतली होती, मी पाहिलेला आहे, हाच होता तिथे, म्हणजे जाणून बुजून झगडे लावून देण्याचे काम करणे, या प्रकारे माहिती, गलत माहिती प्रसारित करणे, धम्माबाबत खऱ्याचे खोटे किंवा खोट्याचे खरे सांगणे, या प्रकारे हे 5 अंग येतात खोटं बोलण्यामध्ये. म्हणून या प्रकारे 5 अंग कसे येतात? आपणाहून भिन्न व्यक्ती किंवा इतराशी जोडल्या जातो. त्यानंतर फसवणुकीची इच्छा, आपल्या मनामध्ये फसवणुकीची इच्छा. त्यानंतर फसवण्यासाठी प्रयत्न करणे, वाचेने किंवा शारीरिक खुनेने किंवा अन्य साधनाने ते प्रयत्न करणे, हाच आहे, तोच आहे, तो बघा, इशारा करणे, असं तर नाही सांगणे डायरेक्ट तोंडाने, परंतु खुणावणे हे सुद्धा पाप कर्मामध्ये गणल्या जाते. दुसऱ्याला खुणावणे, इशारा करणे. त्यानंतर मनामध्ये क्लेश, राग, द्वेष, मोह यापैकी एक किंवा अधिक उत्पन्न झाल्यामुळे हे सारा आपण करत आहोत, दुसऱ्याला हानी पोहोचवता. निष्पत्ती, संबंधित व्यक्तीचा किंवा इतरांचा विश्वास बसणे. पापाची गुरुता, अतिमानवी धर्माच्या खोट्या गोष्टी सांगणे. पापाची गुरुता, पाप कर्म पुन्हा पुन्हा वाढवणे आणि खोटं खाटं काही सांगणे, की हो मला हे प्राप्त आहे, हो मला मी हे जाणतो, मी बघितलेलं आहे, मी असं करून दाखवतो, खोटी. यामध्ये दिव्य शक्तीचा दावा येतो की मला हे माहीत आहे, मी देवलोकातून आलो, तावतीस देवलोकातून आलो, तुमच्या मनातलं जाणतो, माझा जन्म इथं होणार आहे, पुढच्या वेळेस तुम्ही माय बनणार आहे, बाप बनणार आहे. ह्या काय आहे? खोट्या वल्गना, शील तुटणे. याच्यामध्ये दिव्य शक्तीचा किंवा लोकोत्तर शक्तीचा दावा करणे हे खोट्या याच्यामध्ये शील तुटण्यामध्ये गणल्या जाते. अशा प्रकारे वल्गना करणे काही योग्य नाही आहे. तसेच नशा करताना नशेमध्ये सुद्धा पाप कर्म करतो मनुष्य, आपली बुद्धी भ्रष्ट करतो, आपले शरीर रोगाचं घर बनवतो, आपल्या परिवाराचा नाश करतो, धनसंपत्तीचा नाश करतो. आपल्या मनामध्ये येणारा परिणाम हा परिवाराला भोगाला येतो. असे 5 कारण प्रत्येक शिलाच्या मागं हे 5 कारण दिलेले आहे. त्यानंतर हर शिलाच्या जे आहे 6 प्रकारे पालन करायला सांगितले. दुसरा भाग आहे प्रत्येक शिलाच्या मागं 6 प्रकारे पालन करायला पाहिजे. एका शिलाच्या मागं 6 कारण दुसरे हे झाले हत्येचे, चोरीचे, व्यभिचाराचे, नशेचे, खोटं बोलण्याचे. हे 5 कारणामुळे शील तुटते हे झाले. आता 6 कारण आहे त्याचे पालन करण्याचे. कशा प्रकारे 6 प्रकाराने पालन करायचं असते तर पंचशील, यामध्ये याला वारित्रशील म्हणतात. हे 3 प्रकारचे असते, 3 प्रकारचे, आणि चारित्रशील 3 प्रकारचे, वारित्रशील 3 प्रकारचे आणि चारित्रशील 3 प्रकारचे. आता कशा प्रकारे वारित्रशील 3 प्रकारचे आणि चारित्रशील 3 प्रकारचे आहे पाहूया. पहिल्या याच्यामध्ये जे वारित्रशील आहे त्यामध्ये स्वयं कोणत्या प्राण्याची हत्या करीत नाही, स्वतः तो कोणत्याही प्राण्याची हत्या करीत नाही. नंबर 2, कोणत्याही व्यक्तीला हत्या करण्याकरिता प्रेरित करीत नाही. नंबर 2, आदेश देत नाही की जा तू हत्या कर, त्याला मार, कोणताही प्राणी असो. नंबर 3, कोणत्याही व्यक्तीने जर कोणत्या प्राण्याची हत्या केली तर त्याचं तो समर्थन करत नाही, समर्थन करीत नाही. म्हणजे हे काय झाले 3 वारित्रशील, की दुसऱ्याला सुद्धा पाप कर्म करू देत नाही, स्वतःही करत नाही, या प्रकारे. त्यानंतर 4 नंबर, स्वतः प्राणी मात्रावर दया करतो,
स्वतः दया करतो. नंतर अन्य लोकांना सुद्धा प्राणी मात्रावर दया करायला शिकवतो, प्रेरित करतो. आणि नंबर 6, कोणी जर प्राणी मात्रावर दया करीत असेल तर काय करतो? कोणी जर प्राणी मात्रावर दया करत असेल, दुसऱ्याला प्रेरित करत असेल तर काय करतो? त्या चांगल्या कर्माचं समर्थन करतो. छान करत आहे तू, बढिया, असंच करायला पाहिजे. या प्रकारे हे 3 झाले वारित्रशील आणि हे झाले चारित्रशील. चरित्र कसं असलं पाहिजे मग आपलं प्रत्येक मनुष्याचं? की जो व्यक्ती दुसऱ्यावर दया करणारा असला पाहिजे. प्राणी मात्रावर जर कोणी दया करत असेल तर त्याला प्रेरणा दिली पाहिजे, दया करण्यासाठी त्याला प्रेरित केलं पाहिजे. आणि कोणी जर दया करत असेल तर त्याची प्रशंसाही केली पाहिजे की छान करत. हे 3 होते वारित्रशील आणि 3 आहे चारित्रशील. त्यानंतर हे झाले पहिल्या शिलाबद्दल. 5 शील आहे. पहिलं शील हिंसा, याबद्दल हे 6, 3 वारित्र, 3 चारित्र. यामध्ये चोरी दुसरं शील आहे, चोरी. यामध्ये सुद्धा 6 शील येतात. कशा प्रकारे? नंबर 1, स्वतःही चोरी न करणे, स्वतः चोरी न करणे. नंबर 2, कुणालाही चोरी करण्याकरिता प्रेरित न करणे. नंबर 3, कोणी जर चोरी केली तर त्याचं समर्थन न करणे. हे काय आहे? कोणतं शील आहे? वारित्रशील. त्यानंतर आहे चारित्रशील. चारित्रशीलामध्ये काय आहे? ते आपलं चारित्र मनुष्याचं कसं असलं पाहिजे? चोरीच्या विरुद्ध काय केलं पाहिजे? इकडे आपण शील घेतलेला आहे, पापकर्माचा त्याग करायचा आहे. काय म्हणलेलं आहे? मी कोणत्याही प्राण्याची, जीवजंतूची हत्या करणार नाही. इथे मग करणार काय? प्रत्येक प्राणी मात्रावर दया करेल. त्यानंतर मी कोणत्याही वस्तूची, कुणाच्याही मालकीच्या वस्तूची मी चोरी करणार नाही. मग काय करणार? आपलं चारित्र माणसाचं कसं असलं पाहिजे? तो कोणता गुण आहे? काय करावं लागेल? चोरीच्या विरुद्ध, चोरीच्या विरुद्ध काय? काहीच करणार नाही का? चोरीच्या विरुद्ध तुमची कृती काय राहणार? तुम्ही तर ठरवलं मी चोरी करणारच नाही, काय करावं? दुसऱ्याची वस्तू घेणे म्हणजे चोरी करणे. आता तुम्ही वस्तू घेत नाही आहे तर काय कराल? शीलाचं पालन कसं कराल? काय करून कराल? चारित्र तुमचं कसं असेल? चोरीच्या विरुद्ध शील काय आहे? चोरी हे पाप आहे, एवढं तुम्हाला कळलं ना? चोरी हे पाप आहे, मी काय चोरी करणार नाही. मग पुण्यकर्म करणार मी. मग काय करणार? हां, सांगा तुम्ही शील पालन करणार की नाही? मग जर तुम्हाला इथे जर समजलं नाही की मी चोरी करणार नाही, याच्या विरुद्ध काय करणार, तुम्ही जीवनभर काहीच नाही करणार. हा, ते तर झालं, चारित्र आहे मनुष्याचं. पण तुम्ही काय करणार? तुमच्यासाठी काय करणार? शीलाचं पालन करणार. कोणत्या शीलाचं पालन करणार? शील आहे ना, दुःशील म्हणजे चोरी, शील सदाचार म्हणजे काय करणार? काय करणार? काय चोरीच्या विरुद्ध काय करणार तुम्ही? शील नाही माहीत, मग पालन कसे कराल?
चोरीच्या विरुद्ध होते दान करणे, तेव्हा तुमचं शील पालन होते. तुम्ही संकल्प केला की मी कोणाच्या वस्तूला मालकीच्या हात लावणार नाही, मीच माझी वस्तू दान करणार. चोरीच्या विरुद्ध दान म्हणजे शील आहे. प्राणी मात्राच्या हत्येच्या विरुद्ध दया, जीवदान म्हणजे शील आहे. प्रत्येक शीलाच्या विरुद्ध एक शील आहे, दुःशीलाच्या विरुद्ध सत्शील आहे. तर कसं करणार? तुमचं चारित्र्य, मानवाचं चारित्र्य काय आहे? तर चारित्र्य म्हणजे शील ना. मग शीलाचं पालन करायचं आहे तर शीलच माहीत नाही, कराल काय? करणीय सांगितले ना, करणीय मत्त कुशलेन, कुशल कर्म करायचे आहे की नाही? मग काय आहे कुशल? कुशलच जर कळलं नाही तर करणार काय? म्हणून शील जोपर्यंत समजत नाही ना तोपर्यंत पुढचा धर्म समजत नाही. हाच आपला, कालच मी सांगितलं की हा आपलं काय आहे? भूमी, फाउंडेशन. फाउंडेशन जर मजबूत नाही आहे, बिल्डिंग केव्हाही भूकंपाने थोडासा हवा आला तरी लडखडल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला ती बिल्डिंग मजबूत करण्यासाठी पहिले काय मजबूत करावं लागेल? फाउंडेशन. आणि म्हणून शीलाचं काम काय आहे? आधार देणे. कालच सांगितलं ना. मग आधार देणे. धरतीचं काम काय आहे? आधार देणे. झाडांना, प्राण्यांना, सर्व गोष्टींना आधार देते. म्हणजे धरतीचं दुसरं रूप शील आहे. आधार देते, आपल्याला डगमगू देत नाही. या प्रकारे मी म्हणून चोरीच्या विरुद्ध दान करेल. हे दान पहिली पारवी आहे. आणि गृहस्थ धर्म, गृहस्थाचं चारित्र्य कुठून सुरू होते? दानापासून सुरू होते. त्याने आपल्या कमाईतला 20वा हिस्सा दान केला पाहिजे. म्हणून हे शील इथून सुरू होते. या प्रकारे मी चोरी करणार नाही, याच्या विरुद्ध दान करेल. स्वतः दान करणार. कारण देणाऱ्याला देवता म्हटल्या गेले आहे. देणारी ती देवता. भीक मागणारा देवता होते का? कारण तोच लोभी आहे. लोभी व्यक्ती देवता बनू शकत नाही, त्यागी व्यक्ती पाहिजे. म्हणून देणारी ती देवता. या प्रकारे मी दान देईल. पहिल्या शिलाचं, दुसऱ्या शिलाचं पालन होते. त्यानंतर नंबर 5, यामध्ये अन्य लोकांना दानासाठी प्रेरित करेल. चारित्र्य कसं आहे आपलं? स्वतः देणे आणि दुसऱ्याला प्रेरित करणे, हा मानवाचा स्वभाव असला पाहिजे. स्वतः आपण दान करणे आणि इतरांना दानावर आरूढ करणे, प्रेरित करणे. तू पण दे, जे होते ते दे, पण पुण्यकर्म कर तुझ्याच्यानं. तुझी जेवढी पावत आहे तेवढं, पण काहीतरी त्याग. या प्रकारे अन्य लोकांना दान करण्याकरिता प्रेरित करणे. नंबर 6, कुणी जर दान देत असेल, काय करायचं? कुणी जर दान दिलं आपल्या समोर आणि आपल्याजवळ दान द्यायला काहीच नाही, मनामध्ये दान देण्याची भावना आहे, देण्याची इच्छा आहे, परंतु दान द्यायला काही नाही, तेव्हा काय कराल तुम्ही? काय करा? बरोबर. याला काय म्हणलं बुद्धानं? अनुमोदन. याचं नाव काय आहे? दुसऱ्याच्या दानाची प्रशंसा करणे. म्हणजे याला म्हणतात अनुमोदन करणे. मोद उत्पन्न करणे मनात, की तुम्ही दिलं ना, मला खुशी झाली. अनुमोदन. मोद उत्पन्न झाला, खुशी उत्पन्न झाली. तर त्यानं दान दिलं, पण पुण्य कोणाला लाभत आहे? जो त्याच्या दानामुळे प्रसन्न झाला, की तू दान दिलं ना, मला खुशी झाली, मोद झाला. याला म्हणतात अनुमोदन. साधुकार देणे. छान छान छान. याच्यावर साधुकार दिल्याने काय काय लाभ झाला तर पुढे एक विषय आपला तो येणार आहे.
नुसतं साधुकार दिला नाही. एकानं म्हणलं कशाला दान देते एवढं मोठं, काय करतात हे एवढं मोठं नेऊन, त्याला राज्याच्या बाहेर हाकलून दिलं, त्यानं पाप कर्म केलं, पुण्य छोटंसं झालं त्याचं. दानाचं अनुमोदन नाही केल्यामुळे पुण्यच कमी झालं. म्हणून अशा लोकांना आपल्यासोबत ठेवू नये आणि आपल्या कर्मामध्ये सहभागी करू नये म्हणतात. जे दानाची अवहेलना करतात, कशाला देते कशाला, त्याचं दान आहे, स्वतःचं आहे, मेहनतीचं आहे, त्याचं धन आहे, तो काय करते तो ठरवेल. एकतर तुझे ज्यानं प्रशंसा होत असेल तर कर, नाहीतर चुप बस. त्याचं पुण्यकर्मही नष्ट करू नको. पुण्यकर्म नष्ट होते अशा लोकांनी. कशाला दिलं, इतकं कशाला दिलं, तितकं कशाला दिलं असं म्हणणारा व्यक्ती तुमच्यासाठी घातक आहे, पुण्य नष्ट करणारा आहे. माझं आहे, मेहनतीचं आहे, मी दिलं, माझ्या मनात आलं दान द्यायचं दिलं, ते माझा प्रश्न आहे, तुझा नाही आहे, तुला काही त्याच्याशी देणे गेले नाही. म्हणून पुण्यकर्म नष्ट करण्यासाठी ते लोक प्रयत्न करतात. या प्रकारे दान देणाऱ्या व्यक्तीच्या जर आपल्याजवळ काही द्यायला नसेल तर कमसे कम आपण प्रशंसाच केली पाहिजे. या प्रकारे तिसऱ्या शिलामध्ये वारित्रशील आणि चारित्रशील. तिसऱ्या शिलामध्ये पहिला स्वयं व्यभिचार न करणे, तो स्वतः व्यभिचार करीत नाही. आणि नंबर 2, दुसऱ्या व्यक्तीला व्यभिचार करण्यासाठी प्रेरित करत नाही. नंबर 3, कुणी जर व्यभिचार केला, व्यभिचारासारखं पाप कर्म केलं तर तो कधीही त्याचं समर्थन करीत नाही. त्यानं चांगलं काम केलं बा असं म्हणणार का? म्हणून या प्रकारे कोणी जर व्यभिचार केला तर त्याचं कधीही त्या पाप कर्माचं समर्थन करत नाही. त्यानंतर नंबर 4, तो मग चारित्र्यशील कसा पालन करेल. आता इथे व्यभिचाराच्या शिलामध्ये स्वतःचं चारित्र्य लोकांच्या समोर आणायचं आहे. कसा आण? आता व्यभिचार करणे हे काय आहे? पाप कर्म आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? पुण्यकर्म करायचं आहे. काय करा? व्यभिचार करणार नाही, याच्या विरुद्ध काय करणार? ब्रह्मचर्येचं पालन करणार. म्हणून महिन्यातून 4 येतात. ब्रह्मचर्य पालन करण्याची आदत पाडण्यासाठी, या कामविकारावर संयम आणण्यासाठी, त्याला नष्ट करण्यासाठी 4 येतात महिन्यातले. त्यावेळेस ब्रह्मचर्येचं पालन करणे हे मनुष्याचं चरित्र आहे, त्याचा स्वभाव आहे. त्याने ब्रह्मचर्य पालन केलंच पाहिजे. या कामविकारांना नष्ट करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये निर्वाण प्राप्त होतो. म्हणून मनुष्याचा चारित्र्य आहे हे की मी ब्रह्मचर्येचं पालन करेल आणि आपल्याला मर्यादित कुठपर्यंत ठेवणार? आपल्या पत्नीपर्यंतच मर्यादित ठेवणार आणि विश्वासू बनून जीवन जगणार. आपल्या पत्नीपर्यंत किंवा पतीपर्यंतच आपण मर्यादित राहणार. अधिकार ज्या ठिकाणी आहे तिथपर्यंत आपल्या मनाची अवस्था म्हणजे विश्वासघात करणार नाही. आणि पती पत्नीचं हे जे नातं कशात आहे? विश्वास आहे का? तुम्ही तर लोक लग्नामध्ये भिक्षून जर म्हणलं नाही की मंगळसूत्र बांधू द्या ना भंतीजी, बांधू द्या ना भंतीजी, दुनियाभर आता अट्टहास करता, आग्रह करता, कुकू लावू द्या ना भंतीजी. कशासाठी? भांगात कुकू भरू द्या ना भंतीजी, गळ्यात मंगळसूत्र टाकू द्या ना भंतीजी. खाऊ तुमचं नातं त्या मंगळसूत्रावर आणि कुकूवर चालते का? कशावर चालते? कुकू आणि मंगळसूत्र म्हणजे पती का? कोण पती? पती म्हणजे काय? पती म्हणजे हा विश्वास आहे. मंगळसूत्र न कुंकू हे पती नव्हे, हे समाजातलं एक प्रोसिजर आहे.
चला करायचं म्हणजे करायचं, परंपरा चालत आली म्हणजे करायचं, याच्यात काही देणे घेणे नाही आहे. बौद्ध देशातल्या स्त्रियांच्या गळ्यात नाही, कानात नाही, नाकात नाही, श्रीलंकेच्या, थायलंडच्या, बर्माच्या, का त्यांना पती नाही? नाही का? त्या जर अशा दिसल्या रस्त्याने तुम्ही म्हणाल अरे बिना पतीच्या चालल्या आहेत, त्याचे मोठे मोठे पोरं आहे, लग्न झालेले आहे, नातू आहे, दान देतात मस्त, नेहमी विहाराईमध्ये चिव्र दान करतात भेटायला आले तरी. एक आपल्या भारतामध्ये श्रीलंकेची पोरगी आली लग्न करून, माहीत आहे का? टी व्हीवर आलो तर मागं, कांबळे गोंदियाचा, त्यानं लग्न केलं. रत्नमेनिका नाम आहे तिचं, रत्नमेनिका. अभिधम्म पिटकामध्ये PhD आहे, अभिधम्म पिटक. हां, उमेश कांबळे. नाशिकला तो आता रेल्वेमध्ये ड्युटीवर आहे. त्याची पत्नी इगतपुरीला सेवा देते, PhD आहे याच्यामध्ये, अभिधम्म पिटकार. आणि भेटायला आली मला विहारात. आल्याबरोबर 2 चिवरं आणले एक साथ, दान द्या. ते लोक खाली हातानं नाही येत कधीच, कुठेही जाईन ते चिवर दान करतातच. आपण एक चिवर घ्यायसाठी विचार करतो, केवढ्याचा आहे बाई, 1000 दे ना बाई, 500 दे ना बाई. ते 2-2 चिवर दान करून घेऊन आली. असं आहे, फरक आहे. बौद्ध देशातल्या तिच्या गळ्यात नाही, नाकात नाही, काही नाही. बौद्ध इथे आहे गोंदियाची. ते घरामध्ये एक सोन्याची चैन राहिली फक्त तिच्या गळ्यात. पुऱ्या घरच्या लोकांना सुधार केला तिनं, इकडले कर्मकांड बंद करायला लावले. रत्नमानिके तिचं नाव. फेसबुकवरून जुडली ती त्याला, सीधे लग्न करून घेऊन आलं श्रीलंकेतून. खूप धार्मिक आहे, श्रद्धावान आहे. म्हणून हे जे आहे ना, हे फक्त भारतातच चालते. काळ्या मण्याचे गाठले आणि ते दुनियाभराचे टिके टाके भारतातच आहे. कर्मकांड. पती हा विश्वासात आहे, म्हणून पती पत्नीचं नातं हे विश्वासात असून कुकवात आणि मंगळसूत्रात नाही आहे. हे विश्वास जर टिकला तर रिश्ता शेवटपर्यंत टिकला, आणि विश्वास जर तुटला तर मंगळसूत्रही काय करत नाही आणि कुकही काय करणार. मग किती बोंबला त्याच्यासमोर मोमबत्त्या लावून, हे मंगळसूत्रा तू माझा पती वाचव मले, काहीच नाही करत. बोलवा मग पोस मले, नवरा सोडून गेला का पोस मले मंगळसूत्रा, कुकवा पोस, नाही पोसू शकत ना, त्याला मनुष्यच लागते. या प्रकारे आपण विश्वास परमज्ञाती, सर्वात मोठा नातेवाईक काय आहे जगातला? विश्वास. बुद्धांनी सांगितलेलं आहे, सर्वात मोठा आपला कल्याण मित्र विश्वास आहे, नातेवाईक आहे. या प्रकारे पती पत्नीचा एकमेकाचा विश्वास कायम ठेवणार. त्यानंतर अन्य लोकांना सुद्धा ब्रह्मचर्य पालन करण्याची प्रेरणा देणार. चारित्र्य कसं आहे त्याचं? स्वतःही पालन करतो आणि दुसऱ्यालाही प्रेरित करतो. चल अष्टशील घे, उपवास कर, करून तर बघ ब्रह्मचर्याचं पालन, अरे तुला लाभ होईल, करून तर बघ, असा प्रेरित करतो. नंबर 6, कोणी ब्रह्मचर्याचे पालन केले तर काय करतो? ब्रह्मचर्याचं कोणी जर पालन केलं तर काय करतो? चारित्र्य कसं आहे त्याचं? प्रशंसा करतो. आहे का असे लोक प्रशंसा करणारे? माहीतच आहे कधीपासून उपवास करायला लागली तर. काय जी उपवास करते हो, विहारातच जाते निसती. ते गळ्यातलं काढलं म्हणजे होते का उपवास? अरे ते करत आहे ना, तेवढी ती आता हिंमत नाही आहे ना गळ्यातलं काढायची. जे तुच्छ दागिना आहे तो काढासाठी तुझ्यात ताकद नाही आहे. तिने काढून फेकला तरी, तिच्या पतीनं अनुमती दिली, मग किती महान म्हणाव. तेवढं जरी केलं प्रगती होणारच. पहिलं पाऊल आहे ते. एकीनं जर सुधार केला, आणि तुम्ही चिपकलेले आहे त्या काळ्या म्हणाले, नाही बापा नवरा मेला म्हणते कोणी, बाहेर गेला का मेला का, कधी मेला, अरे कालच तर होता. कशाला भीता तुम्ही? बाया याच्यात डरपोक आहे.
तुमची संस्कृती दुसऱ्याला नाही दाखवणार की बाहेर गेल्यानंतर तुमच्या गळ्यात नाही, नाकात नाही, कानात नाही, पांढरे वस्त्र आहे. काहून बाई, काय झालं बाई? काय व्रत आहे माझं, उपवासच व्रत आहे, त्याच्यात काय, काहून काय नाही, हे असं म्हणजे कधी झालं, काय झालं, काहीच नाही झालं, दीर्घायू आहे माझा पती, हे पुण्यकर्म करतो ना व्रत त्याच्यासाठी, जगला पाहिजे म्हणून, त्याच्यात काय, त्याची अनुमती आहे, तुला काय त्रास आहे? तर त्या करणाऱ्याला त्रास नाही आहे, करणाऱ्या स्त्रीला, पाहणारीला खूप त्रास आहे. तिला तर बापा तोंड चुकणार, तिच्या मनात एक गेलं का दुसरं येते, काय बोलून काय विचारू, काय बोलून काय विचारू, विचारायची हिंमतही नाही तरी विचारून बसते. तर ही संस्कृती का लपलेली आहे? कारण एक अर्धीच करते. या संस्कृतीचं पालन एक अर्धी करते, सर्वांनी करा बरं. तुमच्या धर्मातला नियम इतर लोकांना लवकर माहीत पडेल. अरे तुमच्या धर्मात असं आहे का, तुम्ही उपवास पालन करता का, असा पेहराव असते का, असे तुमचा ओरिजिनल रंग असते का, माहिती होते, संस्कृतीवर येते. आणि मग ते लोक विचारणं बंद करते, तुमच्या घरी असं झालं का. ते उलट दुसऱ्याला सांगतात, हा त्यांची संस्कृती आहे, त्यांची परंपरा आहे, ते उपवास व्रत धारण करतात, पांढऱ्या याच्यात गळ्यात, नाकात, कानात काहीच घालत नसतात, दुसरीला समजावून सांगते. पण तुम्ही आपली संस्कृती विसरलात ना, त्याच्यामुळे तो लोकांचे बोलणे खा लागते. आणि तुम्ही दडत लपत जशा चोरात पालनदारी करता तुम्ही तुमच्या धर्माचं, पण चोरीसारखं करता, दुसऱ्याला भिव. हे कोणतं आहे? हे काय पालन आहे? याला पालन नाही म्हटलं जात. या प्रकारे म्हणून नर नारी व धम्म विहारी, दोघंही पती पत्नी विहारात येणारे असावे, तेव्हा धर्म दोघांनाही कळते. आपल्या जीवनाचा किमती 1 घंटा विहारात दिला पाहिजे. बाबासाहेबांनी तर दर रविवार म्हटलेला आहे. येतात का रविवारी? मी तर एकही नाही पाहिलं आतापर्यंत. बाबासाहेबाच्याही वचनाचं कोण पालन करत आहे? एकही नाही दिसून राहिलं. कमसे कम एखाद्या रविवारी बंदीजी आम्ही रविवार आहे म्हणून आलो बा, कशासाठी? बाबासाहेबांनी सांगितलं होतं विहारात जा, तर त्यांच्या आज्ञेचं पालन करता. एकही नाही भेटला आतापर्यंत, 1 महिना होऊन राहिला. बाबासाहेबाचा अनुयायी, बाबासाहेबाच्या रक्ताचा एकही नाही भेटून राहिला. फक्त तोंडाचे वाभाडे हाकलणारे भेटत आहे. मी बुद्धिस्ट आहो, मला बाबासाहेब समजला, मला बाबासाहेबांनी हे सांगितलं तर कृती कुठं आहे तुझी? कृती तर शून्य आहे. विहारात तर कधी पाहिलं नाही मी. आणि मग भक्तीजी गेल्यावर मग मागे यायचं, माईक हातात घेऊन बडबड बकबक करायचं. अरे जेव्हा तुला ज्ञान घ्यायचं होतं तेव्हा तर हाजरी नाही लावली ना. तुला कोण म्हणून बुद्धिस्ट? लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः हलवाचे 2 एकानं. काय फायदा? शिकण्याची वेळ आहे तेव्हा विहारात नाही दिसायचं, आणि मग माईक घेऊन लोकांच्या हातात घ्यायचा माईकनं माझंच ऐक. काय फायदा? हे मूर्खता आहे, महामूर्खता. त्याला बुद्धिस्टही नाही म्हणत, बाबासाहेबाचा पाईक नाही म्हणत, आणि काहीच नाही. गेलेली केस आहे, कोणत्याच कामात नाही. हे सांगितलेलं आहे बाबासाहेबांनी की हर रविवारी विहारात जात. 1 महिना होऊन राहिला, एकाही व्यक्तीला पाहिलं नाही की भंतेजी मी रविवार आहे म्हणून विहारात आलो, मला शील द्या. म्हणून तुमचे पुढारी येतात तर स्वतः शील घेतात, तिथं भंतीजी असून बसतात आणि चालले ऐटीत अहंकारात ताटून, मी शील घेतलं आणि मी झालो, मायस विहार होतं, मायस विहारात मी गेलो. हे कोणते अधिकारी आहे? बिनपगारी फुल अधिकारी. कोणता पगार आहे विहार? अहंकाराचं ताटरपण आहे, बाकी काही नाही आहे. कवडीचा धर्म नाही आहे, शील सदाचार नाही आहे. जेव्हा विहारात कोणी जाते तर याचना करते भंतेजीला, भंतेजी मला पंचशील देऊन प्रवृत्त करा, शील द्या. कदाचित माझे पावलोपावली तुटत असेल, गुरुजनाकडून शील घेतलं पाहिजे हा नियम आहे. चला बा, बरेच दिवस नाही घेतले, गुरुजी मिळाले नाही, चला आज तुम्ही हजर आहे, मला पंचशील द्या. नाही, स्वतःची याचं, स्वतःच दुखाचं, स्वतःच पंचशील घ्यायचं, निघूनही जा. कुठलं शील समजलं तुला? हे असं आहे. म्हणून शीलवान लोक पदावर पाहिजे. केव्हा धार्मिक स्थळ चालवायचे आहे ना, शीलवान लोकांची गरज आहे. दुःशील लोकांची नाही, दुराचारी नाही, अहंकारी नाही. शीलवान लोक जर राहिले ना, धर्म सुरळीत चालतो. भिक्षुल्या खांदाला खांदा लावून उपासक चालतो. चला भंतीजी आपल्याला पुढे जायचं आहे, चला बिंदास. तशा लोकांसोबत काम करण्याचं आवडेल भिक्षूला, आणि प्रचार झपाट्यानं होईल. कारण 2 चाकं जुडले. भिक्खू
आणि उपवासात दोनही चाकं जोडले एकत्र आलेले आहे. चला 2 चाकं बाकी आहे, 2 चाकं सही, आपण जाऊ पुढे, जेवढं होते तेवढं झालं ना. प्रगती होते. कुठे आहे? कोणीच दिसत नाही. बाबासाहेबांच्या रक्तातही नाही ना, बाबासाहेबांना पायी दिसत नाही, त्यांच्या आज्ञेचं पालन करणाराही दिसत नाही. काय फायदा? हे असं असते. म्हणून धर्म माहीत नाही. म्हणून नर नारी हो धम्म विहारी, दोघंही पती पत्नी 1 घंट्यासाठी तरी विहारात प्रवचन ऐकायला आले पाहिजे, वंदना करायला आले पाहिजे. तेव्हा ते बुद्धिस्ट आहे, ते धार्मिक आहे, श्रद्धावान आहे, त्यांना ओढ आहे धर्म जाणून घेण्याची आणि धम्माचा प्रचार करण्याची. तर त्यांचं काहीतरी योगदान आहे. हे फुकट असेच नाही मरत, ते काहीतरी योगदान देऊन काहीतरी पुण्यकर्म करून मरतात. काहीतरी आपलं मरावे परी कीर्ती रूपे उरावे, याप्रमाणे उरून जीवन उर्वरित ठेवतात ते आपलं. म्हणून जो व्यक्ती इतिहासच जाणत नाही, घरातल्या घरात राहतो, तो इतिहास काय घडवणार आहे, काय येणाऱ्या पिढीला देणार आहे, काय आहे त्याच्यात? घरातून शिकते का? घरात जर शिकायचं असतं तर तुम्ही 12वी पर्यंत पुस्तकं आणून द्या पोरायले, मला घरात अभ्यास कर बिंदास, पास होते का तर माहीत पडते. हे नवीन षडयंत्र सुरू केलं माहीत नाही का ऑनलाईनचं? सारा घरूनच शिकवा, आणि सारे फेल होऊन राहिले. दाखवायचं काम करा म्हणते, चला काही करायचं नाही. त्याच्या बुद्धीची कसोटी घ्यायची नाही आणि बुद्धिवान बनवायचे नाही, विद्वान बनले नाही पाहिजे, मूर्ख बनले पाहिजे. घरूनच ऑनलाईन सारं मोबाईलवर काय समजणार आहे? जे जसं आमना सामना समजते तसं घरून नाही समजत. कोणती मेथड समजवून दिलेली पद्धत हे डायरेक्ट समजते, ही सरळ हृदयात जाते, मनात पोहोचते, अशी नाही समजत. या प्रकारे आपण धार्मिक बनण्यासाठी या गोष्टी जरुरी आहे. त्यानंतर स्वतः खोटं बोलणे. स्वतः तर खोटं बोलत नाही आणि दुसरा जर दुसऱ्या बोलण्यासाठी प्रेरित करीत नाही. 3. स्वतः खोटं न बोलणारा व्यक्ती दुसऱ्या खोट्या बोलणाऱ्याचं समर्थन करेल का? शक्यच नाही, करूच शकत नाही. म्हणून तो खोटं बोलत नाही, म्हणून दुसऱ्यानं जर खोटं बोललं त्याचं समर्थन करू शकत नाही. नंबर 4. मग काय करायचं? चारित्र्य कसं असलं पाहिजे अशा व्यक्तीचं? शिलाचं पालन करायचं आहे. खोटं बोलणे पाप आहे, मग काय करावं लागेल? खरं बोलावं लागेल, सत्य बोलावं लागेल. म्हणून तो काय करतो? सत्य बोलण्यासाठी प्रयत्न करतो, सत्य बोलतो. त्यानंतर जर कोणी सत्य जर बोलला नाही तर त्याला काय करतो? प्रेरित करतो, सत्य बोलण्यासाठी प्रेरणा देतो की अरे आपल्या गळ्यावर फाशीचा फंदा जरी आला तरी विजय आपलाच होणार आहे उद्या. सत्य ते सत्यच असते. सूर्याला कोणीही झाकता येत नाही, चंद्राला झाकता येते का? किती वेळपर्यंत झाकणार? ढगाच्या आड गेल्यानंतर तो पुन्हा बाहेर निघणारच ना. म्हणून प्रकाशाला झाकता येत नाही, असं सत्यालाही झाकता येत नाही, ते कधी ना कधी उघडं पडत असतो. म्हणून अशा प्रकारे आपण अन्य लोकांना सुद्धा सत्य बोलण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे. त्यानंतर स्वतः सत्य बोलतो आणि दुसऱ्याच्या सत्याचा समर्थन करतो, सत्य बोलणाऱ्याच्या समर्थन करतो. तू सत्य बोलला. सिद्धार्थ गौतमाने काय केलं? जेव्हा सभा भरली जायची तेव्हा त्या ठिकाणी काही निर्णय घेण्यात आले तेव्हा त्यांनी सरळ सांगलं, हे मला पटत नाही. युद्ध हा काही पर्याय नव्हे. शाक्यकुलियाच्या पाण्याच्या वादावरून युद्ध काही पर्याय नव्हे, मला हे पटत नाही. सरळ रोखठोक सत्य बोलला. बाकीचे माझ्या बाजूने या की नका येऊ, मला नाही पडत. यांना नरसंहार होणार, लोकांचा घात होणार, जीव जाणार, हे काही योग्य नाही आहे. या प्रकारे त्यांनी सत्य मांडलं. नंतर त्यांच्याकडून काही लोक नंतर झाले, तर कोणी ना कोणीतरी होणारच, सत्याची बाजू घेणारच, कारण सत्य सत्य असते, भारी असते. या प्रकारे सत्य बोलण्यासाठी समर्थन केलं पाहिजे. जो कोणी सत्य बोलते त्याला समर्थन दिलं पाहिजे. म्हणून जे सत्य बोलणाऱ्याची संख्या सुरुवातीला किती असते? कमी असते. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात एकतेचे प्रशंसक बना. जे लोक सत्याच्या मार्गाने आहे, भलाई संख्येनं कमी आहे, पण साथ कुणाला द्या? त्या लोकाला द्या. आणि मूर्खाची संख्या जास्त आहे.
नाही, मला याला अध्यक्ष बनवायचं नाही, मला याला सेक्रेटरी बनवायचं नाही, मला हे नाही, अशाची संख्या की आमच्या मताचे पाहिजे, तर त्यांची संख्या जास्त आहे, तर काय करायचं? ठीक आहे ना, नाही तर नाही, पण माझं मत सत्याला. जो काम करू शकते, जो मेहनती आहे, जो धार्मिक आहे, सत्याच्या मार्गावर आहे, अशाला साथ नाही द्यायचं, कोणाला द्यायचं? कमसे कम तो मनात विजयी तर होईल. अरे जाऊ दे, मूर्खाला साथ देण्यापेक्षा कम से कम विजय हो, अगर न हो, सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला सपोर्ट केला ना मी, काही हो, त्याला खुशी, त्याची खुशी कोणी घेऊ शकत नाही, अशी खुशी होते त्याला, कारण मी सत्याला साथ दिला, खोट्याला नाही दिला, आनंद होते भरपूर. या प्रकारे आपण संख्येनं भलाई कमी असेल पण सत्याच्या मार्गाने असेल तर तिथे आपण साथ दिली पाहिजे. या प्रकारे सत्याचं समर्थन करणारे बना. त्यानंतर पाचवं शील आहे, स्वतःही मादक पदार्थाचे सेवन न करणे आणि जर कोणी सेवन करणारा असेल तर त्याला प्रेरणा न देणे, तू करत आहे ते चांगलं करत आहे असं न म्हणणे, कुणालाही त्या मार्गावर प्रेरित न करणे, मादक पदार्थाचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला समर्थन न करणे. त्यानंतर स्वतः नेहमी सजग राहणे, हे नशा आहे आणि यानं माझे हानी होते, माझा परिवार नष्ट होते, माझ्या मुलाबाळाचं शिक्षणासाठी लावायचा पैसा सारा माझ्या नशेच्या ह्याच्यात जाते, आणि म्हणून मी कधीही आपल्या शरीराला गटर बनवणार नाही. काय करतात पिणारे? आपल्या शरीराला नगरपालिकेचा ढोला बनवतात, आणि त्या नगरपालिकेच्या ढोल्यामध्ये लोक काय करतात? सडला कुजला गंदा कचरा नेऊन टाकतात. त्या कचऱ्यावर काय बसते? हिरव्या हिरव्या माशा बसून जंतू पडतात. मग यानं जर आपल्या पोटाला, एवढ्या सुंदर शरीराला जर गटर बनवला तर काय होईल? अंदर किड्याची लाईन लागेल, या हिरव्या माशासारखे किडे पडतील आतमध्ये, आणि किडे पडल्यावर काय होईल? किडण्यानं पुरे आतडे सडून जाईल, आणि आतडे सडल्यावर काय होईल? घरचे लोक याच्या मागे आता दुसरा पैसा लावतील दवाखान्यात न्यायला. पहिले यानं पैसा बर्बाद केला दारूमध्ये, आणि आता कोणाला करत आहे? मेहनत करणाऱ्या पोरांच्या शिक्षणासाठी खर्च करायला लागणारा पैसा याच्या बिमारीला लावा लागत आहे, आणि त्यांचा किमती वेळ जो महत्त्वाचा होता परिवाराला पालन पोषण करण्याचा, तो वेळ पुढे द्यावा लागत आहे, याच्यासाठी दवाखान्यात द्यावा लागत आहे. म्हणजे किती बर्बादी आहे ह्या नशेमुळे. बर्बादी किती? बंद्या परिवाराचा सत्यानाश आहे एका व्यक्तीमुळे जो नशा करतो. म्हणून हा नशा करणाऱ्याचं कधीही समर्थन करू नये. मग काय करावं? चारित्र्य आपलं कसं असावं? जर आपण समर्थन नाही केलं, त्याला स्वतःही आपण त्या मार्गावर नाही यावं, कोणाला प्रेरितही नाही केलं, मग आपलं चारित्र्य कसं असावं? स्वतः सजग राहतो, हे हानिकारक आहे. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक माझी प्रतिष्ठा खालावल्या जाईल, आणि धनसंपत्तीचाही 6 प्रकारे नाश होतो, धनाचा ही नाश होईल. म्हणून तो सजग राहतो की गलत काम करणार नाही. मला कोणी चाहलं तरी बरं, नाही चाहलं तरी बरं, पण मी कोणतंही असं मादक पदार्थाचं सेवन करणार नाही. मादक पदार्थ सेवन करणारे मूर्खता धारण करतात, आणि मूर्खतेमध्ये काय येतो? तंबाखू, बिडी, सिगारेट, दारू, गांजा, चरस, हे सर्व सुखे, दांडिया, धमाल, हे सर्व काय आहे? कच्च्या पक्क्या मादक पदार्थ. आणि हे मूर्ख लोक, शिकलेले मूर्ख, त्याला शिक्षित महामूर्ख म्हणतात. मास्तर लोक सुद्धा काय करतात? खर्रे खातात, आणि त्या भिंती, कॉलेजच्या शाळेच्या भिंती पिचकारी कोंबडीसारख्या पिरीक पिरीक करून रंगवून ठेवतात. काय आदर्श मानतील विद्यार्थी अशा मास्तरांना? मानतील? अरे जे रंगरंगोटी केली, सुंदरतेचं शिक्षणाचं देवघर आहे ते, आणि त्या देवघराला काय केलं तू? पिरीक पिरीक कोंबडीसारखा केला, जाग्या भरवून ठेवली सारा देवघर. ते विद्यार्थी तुझ्या पण काय शिकतील, काय तुला आदर्श मानतील? मग मास्तर लोक सुद्धा खरे खाऊन पिरीक पिरीक भिंतीवर थुकून ठेवतात. हे काही योग्य नाही, आदर्श नाही आहे तो. अन्य लोकांना सजग करत असतो, तोही सजग राहतो आणि दुसऱ्यांना
सजग करून प्रेरित करत असतो चांगल्या मार्गावर जाण्यासाठी। त्यानंतर कोणी जर सजग राहिला, मादक पदार्थापासून जर सजग राहिला तर त्याला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्याला प्रेरित करत असतो बार बार की ठीक आहे, तू योग्य मार्गावर आहे, हाच मार्ग ठेव। तर अशा प्रकारे आपण 5 शिलामध्ये 6 वारित्रशील आणि चारित्रशील, 3 वारित्रशील 3 चारित्रशील या प्रकारे आज आपण शिलाविषयी जाणून घेण्याचे प्रयत्न केलेले, अभ्यास केलेला आहे। तर आजच्या या दिनी एवढंच सांगून मी माझे उर्वरित शब्द इथे थांबवतो। सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो अशी मंगलाची कामना करून तो सुखी हो, निरोगी हो, अवैरी हो।